1 किलो प्रमाणामध्ये कुरकुरीत असा पातळ पोह्यांचा चिवडा आज आपण पाहणार आहोत. तर दिवाळी पदार्थामध्ये शंकरपाळी, चकलीनंतर सगळ्यांचा आवडीचा पदार्थ जो असतो तो म्हणजे चिवडा आणि यासाठी आपल्याला योग्य प्रमाण माहिती असणं गरजेचं आहे. तरच छान चिवड्याला चव येते आणि कुरकुरीतसुद्धा होतो. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मी प्रतिभा स्वागत करते. तर या ठिकाणी मी पातळ पोहे 1 किलो घेतलेले आहेत आणि त्या आपल्याला स्वच्छ करण्यासाठी असे चाळून घ्यायचे आहेत. पोहे स्वच्छ करून झाल्यानंतर जाडबुडाच्या कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये आपल्याला छोट्या छोट्या बॅचमध्ये असे एक 5-5 मिनिट असे छान भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्याला छान कुरकुरीतपणा येतो. मी इथे उन्हामध्ये ठेवले नव्हते पोहे, त्यामुळे मी भाजून घेते. तुम्ही उन्हामध्ये ठेवलात तर ही प्रोसेस स्किप केली तरी चालेल. त्यानंतर मी इथे काजू घेतलेले आहेत. काजू आपल्याला छान ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. काजूनंतर लगेच मी इथे शेंगदाणे तळून घेणार आहे. त्यानंतर खोबरं, डाळं आणि मनुके. मनुके ऑप्शनल आहेत. जर तुम्हाला आवडत नसतील तर मनुके स्किप केले तरी चालतील. तर या पद्धतीने आपल्याला छान असं सर्व ब्राऊन आणि कुरकुरीत होईपर्यंत सर्व जिन्नस जे आहेत ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत. आता यानंतर आपल्याला एक मसाला तयार करून घ्यायचा आहे. तर ते मसाला करण्यासाठी मी इथे हे जे साहित्य आहे ते सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्याचं प्रमाण तुम्ही तिथून पाहू शकता. हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. त्याची पावडर केल्यानंतर आपण आता इथे फोडणी देणार आहोत पोह्यांना. तर त्यासाठी मी जे तेल होतं कढईतलं ते पूर्ण कमी करून घेतलं आहे. जेवढं पोह्यांना लागेल तेवढंच याच्यामध्ये ठेवलेलं आहे. त्यानंतर गरम तेलामध्ये छान मोहरी, मिरच्या आणि कढीपत्ता टाकून ही फोडणी जी आहे ते आपल्याला पोह्यांवरती टाकून घ्यायचे आणि हलक्या हाताने, एकदम हलक्या हाताने आपल्याला हे पोहे थोडेसे मिक्स करून घ्यायचे आहेत. जास्त हलवायचे नाहीत पोहे, नाही तर ते तुटले जातात. आता जी आपण पावडर तयार केली होती मसाल्यांची ती आपण हे तळलेल्या पदार्थांना लावून घेणार आहोत. कारण जेव्हा आपण हे तळलेले पदार्थ पोह्यांमध्ये घालतो तेव्हा याला त्या पावडरची चव लागत नाही. म्हणून अगोदर थोडीशी पावडर टाकून त्यामध्ये ती मिक्स करायची आणि मग नंतर पोह्यांमध्ये ते सर्व मिक्स करून वरतून पुन्हा एकदा ती सर्व उरलेली पावडर टाकून आपण सगळे पोहे हलक्या हाताने एकदम आपण मिक्स करणार आहोत. लगेच पोह्यांना कलर येत नाही. थोड्याशा वेळानंतर आपला असा हा पोह्याचा चिवडा मस्त छान तयार होतो. जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.